नमस्कार. आज आपण झटपट बनणारी कुरकुरीत भाजणीच्या चवीची असणारी पोह्यांची चकली बनवणार आहोत. ही चकली बनवायला अतिशय सोपी आहे. शेवटपर्यंत कुरकुरीत राहते. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तर अशा प्रकारे पोह्यांची चकली बनवू शकता. त्यासाठी 1 वाटी जाडे पोहे घेतले. पोहे हे नेहमीचे आहे त्याच वाटीने अर्धी वाटी डाळवं घेऊन दोन्ही एकत्र करून बारीक वाटून घेतलं आणि चाळणीने चाळून घेतलं. सेम वाटीने बरोबर 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेऊन चाळून घेतलं. आता मसाला पाहू. 1 चमचा तीळ आहेत, 1 चमचा धने आणि जिरे पावडर मिक्स आहे, त्यानंतर अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा ओवा आहे. आता हे सर्व जिन्नस आपण टाकणार आहोत. मीठ 1.5 चमचा टाकलं आणि सर्व एकत्रपणे कालवून घेतलं. तेलाचं मोहन बरोबर 3 टेबलस्पून घेतलेलं आहे. तेल हे गरम करायला ठेवलं आणि एका पातेल्यामध्ये बरोबर त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेऊन उकळायला ठेवलं. तोपर्यंत तेलाचं मोहन छानपैकी गरम झालेलं आहे. ते पिठावरती टाकलं. चमच्याने सुरुवातीला कालवलं आणि नंतर हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्रपणे चोळून घेतलं, जेणेकरून सर्व मोहन पिठाला लागेल. त्यानंतर थोडं थोडं करून गरम पाणी मिश्रणामध्ये टाकलं. चमच्याने कालवलं. अशा प्रकारे सर्व पाणी टाकून झालेलं आहे आणि एकत्रपणे कालवल्यानंतर हे पीठ हे असं गरम असतानाच झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 20 मिनिटं झाकून ठेवायचं आणि 20 मिनिटानंतर गरज भासली तर अगदी 2-3 चमचे पाणी घेऊन पीठ हे चांगलं मळून घ्यायचं. साच्यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारे चकल्या पाडायच्या. पाहू शकत असाल किती सुंदर चकल्या पडतात. चकली कुठेही तुटत नाही. अगदी कशीही चकली पाडली तरी छानच येते. अशा प्रकारे चकल्या पाडून घेतल्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित झाल्यानंतर चकल्या ह्या तळून घ्यायच्या. अशा पेपरवरती चकल्या टाकल्या की चकल्या टाकणं हे सोपं होतं. एका वेळी 4 ते 5च चकल्या टाकायच्या, म्हणजे तुम्ही किती प्रमाणात तेल घेतले त्या प्रमाणात चकल्यांचं प्रमाण ठरतं. तर तेलाचा अंदाज घेऊन तेलात बसतील एवढ्याच चकल्या टाकायच्या. एका वेळी फार चकल्या टाकायच्या नाहीत. त्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच चकले उलटायचे आहे आणि अशा प्रकारे अगदी तासाभरातच तुम्ही चकल्या बनवू शकता. आणि पाहू शकत असाल अगदी गोल गरगरीत सुंदर काटेरी अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. चकल्या छानपैकी भाजल्यानंतरच काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे चकलीचा आवाज आला पाहिजे. म्हणजे असा आवाज आल्यानंतरच चकले काढायचे. अशी चकली अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते, बिलकुल मऊ पडत नाही. असा आवाज आला पाहिजे. सविस्तर रेसिपीसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी मिळेल.